आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. गर्भवती महिलांसाठी योग. गर्भधारणा हा जो 9 महिन्याचा सुखद एक प्रवास आहे. मग ह्या प्रवासामध्ये महिलेने काय काळजी घ्यायची आहे, त्याच्या पूर्वी पण, गर्भधारणेच्या पूर्वी पण काही काळजी आहे आणि नंतर पण काळजी आहे. मग योगासन करायचं का नाही. बरेच लोक असे म्हणतात की त्यांचा एक संभ्रम आहे की योग चालत नाही. परंतु मला हे सांगायचं की योग हे सर्वांकरता आहे आणि स्पेशल गर्भवती महिलेला तर योग करायलाच पाहिजे. एवढंच आहे की आपला डॉक्टर काय म्हणतात, कारण की प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी असते. कधी कधी काही स्थितीमध्ये काही महिलांना पूर्ण आराम असते. अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना विचारून करा. परंतु जर नॉर्मल असेल तर कशा पद्धतीने मग आपण सुरुवात करणार आहोत, त्याच्या आधीची थोडीशी आपण माहिती घेऊया. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात आपल्याला आपण ओंकाराने करूया. ज्या दिवशी तुम्हाला माहिती झाले की तुम्ही आई होणार, आई होणार हे खूप मोठे जबाबदारी, जिम्मेदारीचं कार्य आहे. एका व्यक्तिमत्वाला आपण जेव्हा जगामध्ये आणतोय तर ते व्यक्तिमत्व घडवायचं. आधीच्या काळामध्ये असं म्हणायचे गर्भसंस्कार, की खरंच हे संस्कार जेव्हा पोटात बाळ असतानाच ते दिले जातात. मग ते 9 महिने आईने कसं राहायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय विचार करायला पाहिजे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, सकारात्मक राहायला पाहिजे. 9 महिन्याचा हा जो काळ आहे तो अतिशय सकारात्मकतेने घालवणं अतिशय आवश्यक आहे. सध्याचं युग कसं आहे, मोबाईलचं थोडंसं हे टाळावं लागेल आपल्याला, की त्याचे जे रेंज येतात मोबाईलचे त्याच्यापासून थोडंसं लांब राहायचं आपल्याला. आता ज्या वर्कर आहेत ऑफिसमध्ये ठीक आहे, त्यांना काही काळापुरतं ते, परंतु तो नंतरचा जो त्यांचा वेळ आहे त्यांनी त्या वेळेत ते करू शकतात. किंवा त्यांना बैठकीचं काम आहे, समजा उदाहरणार्थ त्या बसल्या बसल्या सूक्ष्म प्रकार वगैरे, हातापायांची हालचाल, की जेणेकरून त्यांना नंतर त्रास होणार नाही. आणि गर्भधारणेच्या पूर्वी काही घ्यायच्या गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक. आता आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 त्रिदोष आहेत. मग आपण म्हणतो की बाळ स्वस्थ झालं पाहिजे, बाळ निरोगी झालं पाहिजे. मग त्यासाठी आईचं स्वस्थ होणं हे फार आवश्यक आहे. गर्भधारणेच्या पूर्वी जर आई वडिलांनी शुद्धिक्रिया करून घेतली तर आई वडिलांचे जे काही दोष आहेत ते बाळामध्ये येणार नाही, ह्याची काळजी आधी घ्यायला पाहिजे. त्यांनी पंचकर्म किंवा षटकर्म असे करून घ्यायला पाहिजे, जे की शरीराला शुद्धी करतात. मनाची आणि शरीराची शुद्धी करून जर गर्भधारणा केली तर ते बाळ एक सुदृढ बाळ आपल्याला होणार आहे. एक बाळ आपल्याला जर बाळ जन्माला येणार तर एक व्यक्ती तयार होण्यासाठी काय लागतं, जसं उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये प्रोटीन आहे, विटॅमिन आहे, कॅल्शियम आहे, मिनरल आहे, ह्या सर्व गोष्टी लागणार. त्या गर्भवती महिलेने हे सगळं लक्षात ठेवलं लागणार आहे की त्या पद्धतीचा आहार तिला घ्यावा लागणार आहे. कारण की एका व्यक्तीचा तो तयार होतोय गर्भ, त्याच्यासाठी हे सर्व तिला आवश्यक जे घटक आहेत 9 महिन्यामध्ये ही काळजी तिला घेणं फार आवश्यक आहे. की काय खायचं आहे आणि काय खायचं नाही, हे त्रिदोष वाढू द्यायचे नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण की कोणताही जर दोष वाढला तो बाळामध्ये तुमच्या पण येऊ शकतो. म्हणून ती एक काळजी घ्यायची. मग सात्विक आहार, जेणेकरून जे नैसर्गिक आहे, म्हणजे जसं फूल आहे, फळ आहे, पालेभाज्या आहे. आणि अजूनही पुढे आपण ते पूर्ण, आता हे आपण चालू केलेला आहे हा विषय, त्याच्यामुळे पुढे आपण आहाराचं ते पूर्ण पुढे बघणार आहोत. कोणत्या पद्धतीने पहिले 3 महिने, नंतरचे 3 महिने, नंतरचे 3 महिने, कारण की ते बदलत असतं प्रत्येक 3-3 महिन्याला. तर त्या पद्धतीने तो आहार पण आपल्याला बदलता आला पाहिजे आणि त्या पद्धतीने तो आहार आपल्याला घ्यायचा आहे. पुन्हा विचार, गर्भवती महिलेने विचार कसा करायचा. सकाळी उठलं की एक देवाच्या नामस्मरणाने किंवा ओंकाराने सुरुवात करायची आहे. आज आपण तेच करणार आहोत की सुरुवात कशी करणार आहोत योगाभ्यासाची. बघा, ओंकारामध्ये, ओंकार हे एका ब्रह्मांडाची शक्ती आहे.
ओंकार कोणी व्यक्ती किंवा आकृती विशेष नाही, परंतु या ब्रह्मांडाचं संचालन करणारी एक दिव्य शक्ती आहे. जर ओंकार पहिल्या महिन्यापासूनच गर्भवती मातेने जर चालू केला करणं, तर 5व्या महिन्यात किंवा 3ऱ्या महिन्यानंतरच 4थ्या महिन्यात असं होईल की ज्यावेळेस तुम्ही ओंकार करता त्यावेळेस त्या बाळाचं आणि त्या आईचं नातं इतकं छान होईल की ते तुम्हाला बाळ म्हणेल की आई ओंकाराची वेळ झाली, ओंकार कर म्हणून. आणि 9 महिन्यापर्यंत जर तुम्ही हा ओंकार चालू ठेवला तर एक साधारण प्रसूती म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण ह्या ओंकाराचा फायदा सांगितलेला आहे. कारण की ओंकार कसं करायचं हे आपण पुढे बघणारच आहोत. आज आपण ओंकारानेच सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये जसं श्वास रोखल्या जायचं, म्हणजे श्वास रोखला, पूर्ण श्वास घेतला आणि हळूहळू हळूहळू हळू श्वासाला सोडत तो ओंकार. मग हा जो कालावधी आहे जो आपला सोडायचा आहे रेचकचा, म्हणजे पूरक घेतलं आणि रेचक आपण ओंकार करतो, तेव्हा तो रेचकाचा कालावधी हळूहळू आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी करता पण त्याचा उपयोग होणार आहे. मग त्या काळामध्ये विचार कसा एकदम सकारात्मक विजय आहे. तितकं आपण देवाचं नामस्मरण करू, तितके छान छान पुस्तकं वाचू, चांगल्या व्यक्तिमत्वाचे, उदाहरणार्थ जे कोणी संत लोक आहेत, चांगले व्यक्ती आहेत, त्यांचं जीवनचारित्र, उदाहरणार्थ आपण विवेकानंदाचं जीवनचारित्र, त्यांचं खूप चांगलं त्यांचं चारित्र आहे. असे पुस्तकं जर वाचली आपण, वाचन म्हणजे आपल्याला खूप चांगलं करायचं आहे, ऐकायचं चांगलं. उदाहरणार्थ तुम्हाला थोडा वेळ TV बघा वाटला किंवा मोबाईल, मग त्याच्यामध्ये पण तुम्ही अशाच पद्धतीचं बघणार की जेणेकरून जे त्या बाळापर्यंत जे वेळ जाते, तुम्ही जे बघता, तुम्ही जे विचार करता ते सर्व त्याच्यावर होत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला विचार पण खूप चांगला. मग अशा वेळेस घरच्यांनी पण पूर्ण साथ दिली पाहिजे त्या गर्भवती मातेला. म्हणजे घरचं वातावरण कसं पाहिजे, अगदी आनंदी पाहिजे. तिने दिवसभर आनंदी राहायला पाहिजे. गर्भवती माता जी आहे तिने जर स्ट्रेस घेतलं, टेन्शन घेतलं, त्याचा परिणाम त्या गर्भावर होतो. त्याच्यामुळे तिने टेन्शन घ्यायचं नाही आणि आनंदी राहायचं. मग ओंकार कशा पद्धतीने करायचं हे आपण आज बघणार आहोत. आजचा व्हिडिओ आपण एवढंच बघणार. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आसनं कोणत्या पद्धतीने, सूक्ष्म प्रकाराने सुरुवात कशी करायची, आसनं कोणत्या पिरियडमध्ये कशी करायची, हे सगळं आपण पुढे आपण बघणार आहोत. आज ओंकार कसा करायचा हे बघणार आहोत. तुम्हाला खाली बसता येत नाही, तुम्ही खुर्चीवर बसा आणि पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा. ही दोन्ही हाताची ही ध्यान मुद्रा, ही करंगळी आणि अंगुठा असं लावलेलं ही ध्यान मुद्रा. पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावर प्रसन्नता. आता श्वास घेतला आणि श्वास सोडत ओमचा उच्चार. तर सुरुवातीला बघायचे, तुम्ही घड्याळ घेऊन बसू शकता की आपला 2 सेकंदाचा होतोय का 5 सेकंदाचा होतोय का 10, जो काही होत असेल सहज तुमच्याने त्या पद्धतीने ओंकार करायचं. आणि हळूहळू, आणि तुम्ही हे पण डॉक्टरांना विचारून करा. काही क्रिटिकल अवस्थेमध्ये कधी कधी काही गोष्टी डॉक्टरांना विचारून करायच्या असतात. तर डोळे बंद, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष. सगळ्यात आधी तर देवाला धन्यवाद म्हणायचे आहे की मला तू आई करतोय, आई बनवतोय, त्याच्यासाठी त्याला आधी कृतज्ञता व्यक्त करायची आहे देवाकडे. ते एक सुंदर पर्व आहे, हा पण एक सुंदर प्रवास आहे. पूर्ण येणाऱ्या आणि जाणाऱ्याकडे श्वासाकडे लक्ष देऊन त्याला धन्यवाद धन्यवाद म्हणायचे, देवाला थँक्स म्हणायचे आणि पूर्ण श्वास घेऊन त्या पद्धतीने. आता श्वास सोडत ह्या पद्धतीने ओंकार करायचा आहे. तुम्ही लांब घेऊ शकत नाही, छोटा घ्या. असं जरुरी नाही की एवढा लांबच घ्यायचा आहे. हळूहळू सवयीने ते होईल. परंतु एकदा जर तुम्ही रोज ओंकार 11 ओंकार करा सुरुवातीला, नंतर 21 करा, हळूहळू वाढवा. 9व्या महिन्यापर्यंत ते वाढले पाहिजे. आणि असं तुमचं नातं होणार की ते बाळ, मी म्हणलं ना की तो सांगेल बाळ, आणि खूप छान त्याच्यावर त्याचे जे संस्कार पडतील. आकार उकार मकार म्हणजे काय आहे, ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे प्रत्येकामध्ये तो ब्रह्मा आहे, प्रत्येकामध्ये तो विष्णू आहे, प्रत्येकामध्ये तो महेश आहे. हे तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे ओंकार. तर करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तर हा व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाला शेअर करा.
कारण की प्रत्येक घरामध्ये एक गर्भवती माता असते, स्त्री असतेच. त्याच्यामुळे हा उपयोगी व्हिडिओ आहे. आणि पुढे आपण आहार विहार हे सगळंच बघणार आहोत पुढच्या सिरीजमध्ये. योगाभ्यास त्याच्यासाठी विशेष बघणार आहोत. नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. ऐकल्याबद्दल धन्यवाद.